वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हालाहल मोह शांते. हरी. भगवद्गीतेचा 6वा अध्याय आपण पाहतो आहोत. ध्यान योग असं या अध्यायाचं नाव आहे. या अध्यायावर ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिताना नमन खूप छान केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संजय धृतराष्ट्राला म्हणतो की ह्याच्यामध्ये जो अष्टांग योग सांगितलेला आहे भगवंतानी अर्जुनाला सांगितलेला आहे. अर्जुनाला निमित्त करून जे ब्रह्मरसाचं पारणं भगवंतानी केलं त्यावेळेला नेमके आपण पाहुणे म्हणून त्यावेळेला गेलो आणि त्यामुळे ते पारणं ब्रह्मरस आपल्यालाही सेवन करता आला. ह्याचा आनंद संजयाला होतोय. धृतराष्ट्राला ह्याची काहीच महत्व वाटत नाही. कारण जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे. एखादा विषय अतिशय चांगला जरी असला तरी ज्याला त्याच्यातली गोडी नाही त्याला त्याच्या विषयाबद्दल आवड निर्माण होत नाही. संजय हा जो आहे तो उत्तम साधक आहे, भगवत भक्त आहे आणि गोपाळकृष्ण बोलतायत, गोपाळकृष्णांचा भक्त आहे. त्यामुळे संजयाला भगवंतांच्या मुखातलं प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द हा मोलाचा वाटतोय. धृतराष्ट्र मात्र पहिल्यापासून शेवटपर्यंत मामका हा पांडवा हा माझे आणि तुझे याच ठिकाणी आहे. परंतु संजयाला मेजवानी असल्यामुळे तो अतिशय मन लावून या सगळ्या गोष्टी ऐकतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं क्षीरसागराचं मंथन करून अमृत काढावं तसं संपूर्ण 18 अध्याय गीतेचं सार म्हणून जे आहे ते या 6व्या अध्यायात आलेलं आहे. आणि असा हा अध्याय गंभीर अध्याय आहे. ह्याचा अर्थ नीटपणाने तो समजून घ्यायला पाहिजे. कारण नुसतं तो ऐकला म्हणून समज चालणार नाहीये, नुसत्या त्या शब्दाचा अर्थ कळला म्हणून चालणार नाहीये. तर त्याच्यात जे ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे ती आपल्याला अनुभवायची आहे तर तो अध्याय समजला असं म्हणता येईल. जोपर्यंत ध्यानाची प्रक्रिया चालू नाही आहे, सद्गुरूंकडून कृपा मिळाली नाही, ध्यान साधना घडत नाही आहे, तोपर्यंत त्या अध्यायावर किती लेखन केलं, किती व्याख्यानं केली तरी तो अध्याय समजला असं म्हणता येणार नाही. कारण अनुभवाचा विषय आहे. म्हणून असा हा जो अध्याय आहे हा विवेक सिंधूचे पैल तीर, योग विभव भांडार असं म्हटलंय. योगाचं सगळं वैभव याच्यामध्ये आलेलं आहे. योग साधनेनं कोणतं वैभव त्या योगीला, त्या योगारूढाला प्राप्त होतं आणि तो कुठपर्यंत जाऊन पोचतो या योगाच्या अंगाने, हे सगळं ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ते ठिकाण जे आहे जिथं पोचायचं ते आदिमायेचे विश्रांती स्थान आहे. वेद देखील त्या ठिकाणी मौन पाळतात. कारण वेद जे शब्द आहेत ते शब्द काही एका मर्यादेपटे थांबतात आणि त्याच्या पलीकडचा जो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये शब्दांना शिरकाव नाहीये. अशा त्या ठिकाणी पोचायचं आहे. आणि ते कसं पोचायचं ते सांगणारा हा अध्याय असल्यामुळे त्यांनी म्हटलंय वेदानं जिथं मौन पडतं असा हा गंभीर 6वा अध्याय आहे. हा मी समजून सांगणार आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज कधी नाही ते मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतात माझा मराठाची बोलू कौतुके. हा मराठी भाषेमध्ये संस्कृत ग्रंथ मी आणलेला आहे आणि तो या ठिकाणी मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की अमृतालाही मागं लावील, अमृतालाही जिंकेल अशा पद्धतीनं मी हे सांगणार आहे. आणि त्यातच पुन्हा ते पुढे म्हणतात सद्गुरूंच्या कृपेने अरूपाचे रूप दावेन अतींद्रिय परिभोगवीन इंद्रियान करवे. अशी प्रतिज्ञापूर्वक 6व्या अध्यायाचं निरूपण करायला ज्ञानेश्वर माऊलीने सुरुवात केली. आता पण हा अध्याय सांगताना किंवा एकूण गीताशास्त्र समजून घेण्यासाठी कुणालाही समज का हो, हा ग्रंथ कुणीही समजा रस्त्यावरचा मनुष्य आला एखादा आणि समजून घ्यायचा म्हणेल तर करेल का, त्याला ते लक्षात येईल का, उमजेल का. त्याच्यावर त्यांनी एकच सांगितलंय निष्काम जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. ही ग्रंथरूप पाकसिद्धी जी बनवलेली आहे ते निष्काम लोकांसाठी. त्यामुळे हा विषय जर कळायला पाहिजे असेल तर संपूर्ण निष्कामता ही फार अवघड आहे. ही पूर्ण बोधावर गेल्यानंतर शक्य होते की जेव्हा देहापासून मी वेगळा आहे असा अनुभव येतो
तेव्हाच तो साधक निष्काम खऱ्या अर्थाने होतो. पण थोडेफार का विना निष्कामता अंगी आल्याशिवाय हा ग्रंथ कळणं अवघड आहे. तसंच असं एक म्हणतात, हा गीता ग्रंथ जो आहे तो कुणाला कळणार आहे? जे सत जन आहेत त्यांना कळणार आहे. सतच्या ठिकाणी ते सत समजून घेण्यासाठी जे आर्त झालेले आहेत. नुसती जिज्ञासा ही देखील थोडी अलीकडे असते, कारण अनेक ग्रंथांचा अभ्यास जिज्ञासेच्या अंगाने मंडळी करत असतात. पण जिज्ञासेबरोबर जर आर्तता असेल, तळमळ असेल, ज्यांचा हा ग्रंथ आहे त्यांनाच प्रार्थना करून तुम्ही माझ्यावर कृपा करा तर हा मला ग्रंथ समजणार आहे, अशी प्रार्थना करून जर आपण तो ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कृपेनं हा ग्रंथ समजणं सोपं होतं. एरवी जे समजणं असतं ते केवळ शब्दाच्या पातळीवर असतं. ह्या ठिकाणी सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की अज्ञानी जी मंडळी आहेत त्यांना गीता हा अनोळखी प्रांत आहे, परंतु सज्जनांना मात्र अतिशय आवडत आहे. अशा तऱ्हेने नमन झाल्यानंतर भगवंत म्हणतात पहिल्या श्लोकामध्ये, अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर न चाक्रिया. संन्यासी आणि योगी हा जो विचार तिसऱ्या अध्यायापासून सुरू झालेला आहे तो ह्यात देखील संपलेला नाहीये. पुन्हा ह्या अध्यायाची सुरुवातच मुळी योगी का संन्यासी इथून सुरुवात झाली आहे. आणि पुन्हा 18व्या अध्यायाची सुरुवात देखील 18व्या अध्यायाला पुन्हा अर्जुनाचा तोच प्रश्न आहे की योगी संन्यासी. याचा अर्थ काय आहे की त्याच्यामधल्या रेषा, त्याच्यातला जो फरक आहे तो इतका सूक्ष्म आहे की तो जर नीट साधना केली नाही, समजून घेतलं नाही तर चटकन कळणं अवघड आहे. म्हणून इथं देखील भगवंत त्याला सांगतात की योगी आणि संन्यासी याच्यात फरक नाही आहे. एकाच व्यक्तीला दोन नावं ठेवावी तशी आहे. म्हणून कर्मयोगी आणि कर्मसन्यासी असे दोन मार्ग नाही आहेत. काही मंडळी असा त्याचा अर्थ करतात की कर्मयोगी एक वेगळा, कर्मसन्यासी वेगळा, तेव्हा योगाच्या मार्गाने जायचंय का संन्यासाच्या मार्गाने जायचंय. पण संन्यासाच्या मार्गाने ह्याचा अर्थ नुसतं कर्म टाकणं किंवा ज्याला आश्रम संन्यास म्हणतो, साधना करण्यासाठी संन्यास असं जे म्हटलंय त्यापेक्षा भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्म टाकण्यापेक्षा कर्म करत करतच तूच त्या स्थितीला पोचायचं आहे. त्यामुळे काही जण ह्याच्या संबंधी विचार मांडताना म्हणतात कर्मयोगातून कर्मसन्यासाकडे जायचं आहे, आपोआप कर्म गळून पडायचं आहे. याचा अर्थ कर्म होतं आहे पण त्या कर्माचा करता मी नाही अशा बोधापर्यंत, नैष्कर्म्य सिद्धी ज्याला म्हटलेलं आहे तिथपर्यंत जायचं आहे. पण सुरुवात कर्मयोगाने करायची. म्हणून इथं देखील भगवंत पुन्हा ह्या श्लोकामध्ये स्पष्ट सांगता आहेत की कर्मफलाचा आश्रय न करता जो कोणी आपलं विहित कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म उत्तम प्रकाराने करतो आहे तो योगी. म्हणजे कर्म टाकलं म्हणत नाही आहेत, वाट्याला आलेलं कर्म, वर्णाश्रम धर्मानुसार वाट्याला आलेलं कर्म करायचं आहे पण कर्मफलाचा आश्रय न करता. त्यालाच योगी म्हटलंय, त्यालाच संन्यासी म्हटलंय. पण त्याच्याबरोबर निरग्निर न चाक्रिया, पण जो कर्मच करत नाही किंवा अग्निहोत्र आहे, गृहस्थाश्रमाचा धर्म आहे त्याच्यामध्ये आहे, अग्निहोत्र आहे, गृहस्थाश्रमी माणसाची काही कर्तव्य आहेत, तर ती टाकून जर कोणी संन्यास घेतो म्हणत असेल तर ते भगवंतांना मान्य नाही. तर ते असं म्हणतात की गृहस्थाश्रमाची जबाबदारी नको म्हणून एखाद्याने समजा संन्यास घेतला, संन्यासाचे काही नियम आहेत, म्हणजे ह्याच्यातून जरी निघाला तरी परत तो त्याच्यात अडकतो पुन्हा. तेव्हा असं काहीही न करता सरळ आपले जे जे आश्रम असतील त्याप्रमाणे ते कर्म करावं. आपला उद्योग धंदा व्यवसाय जे काही आपलं असेल ते, पण ते अशा युक्ती न करावं की ज्या योगे ते सगळंच कर्म हे साधनारूप होईल आणि आपल्याला जी मोक्ष प्राप्ती आहे, आत्मदर्शनाचं ध्येय गाठायचं आहे तिथपर्यंत आपल्याला जाता येईल. म्हणून त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणतात की संन्यासी आणि कर्मयोगी एकच आहेत, दोन्हीमध्ये काहीही भेदभाव नाहीये. आता फलाच्या ठिकाणी आसक्ती ठेवू नका असं म्हणताना एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जमिनीमध्ये, भूमीमध्ये आपण अनेक धान्य पेरतो. ती भूमी त्याच्यामध्ये जे बी टाकलेलं असतं त्याच्यातून ते धान्य निर्माण करते, पण निर्माण केल्यानंतर भूमी त्या धान्याची अपेक्षा करत नाही. तिचं जे काम आहे ते काम ती करते. ते बीज जे आहे ते उगवणं, त्याचं झाड करणं, रोपटं बनवणं हे सगळं ती करते, परंतु त्या फळापासून अपेक्षा धरत नाही. हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून किंवा अनेक ठिकाणी असे उदाहरण दिलं आहे की वृक्षाला फळं येतात
ती फळं वृक्ष खात नाही, त्या फळाचा उपयोग इतरांसाठी असतो. वृक्षाची छाया इतरांसाठी असते. म्हणून वृक्ष हा आदर्श धरलेला आहे की ज्याची फळं, पानं, मुळं, छाया ही सगळी जसं तो दुसऱ्यासाठी देत असतो, तसं प्रत्येकाचं जीवन, विशेषतः साधकाचं जीवन असं असावं की त्याच्यापासून इतरांचा फायदा व्हावा, इतरांना हित साधावं, त्यांनी त्याच्यापासून अपेक्षा करायची नाही. प्रत्येक कर्म करत असताना ही फलत्यागपूर्वक करायला पाहिजे. आणि हे केलं की तोच योगी आणि तोच संन्यासी. म्हणून ते कर्म करत असताना कोणत्याही तऱ्हेचा अहंकार न ठेवणं आणि विरक्ती त्याला म्हटलंय. फलत्याग करणं ह्याचा अर्थ विरक्ती. सुरुवातीलाच जे भगवंतांनी सांगितलंय, कर्मण्य अधिकार असते. तू तुझं कर्माचा अधिकार आहे, कर्म कर, फळाकडे बघू नकोस. हे जे सूत्र आहे हे अखंड शेवटपर्यंत भगवंतांनी ठेवलेले आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे काही मर्यादित सूत्र जर गीतेतली समजली खऱ्या अर्थाने आणि ती जर आपल्याला अनुभवता आली तर संबंध गीतेचा अर्थ लागू शकतो किंवा कुठल्याही संतांचा वाङ्मयाचा अर्थ लागू शकतो, जर त्याच्यातली काही जी सूत्र आहेत ती नीट आपण समजून घेतली पाहिजेत आणि त्याचं आचरण नव्हे अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणून इथं त्या ठिकाणी सांगितलंय की वस्तुतः आपल्याच ठिकाणी योग सुख आहे. योगाने जे सुख प्राप्त व्हायचं आपल्याच ठिकाणी आहे. सुख शोधायला बाहेर कुठं जायचं नाहीये. आपण स्वयमेव आनंदरूप, सुखरूप, शांतिरूप आहोत. परंतु योगाच्या अंगाने अंतर्मुख होऊन ते ठिकाण जर शोधलं तर त्याच्यासाठी आपल्याला फार कष्ट करावे लागत नाही. एका ठिकाणी पुढे म्हटलेले आहे त्यांनी की योगाची साधना अवघड नाही आहे, सहज आहे. पण ती सहज आहे तीच आपल्याला अवघड झालेली आहे. त्याचं कारण काय असं जर विचारलं तर जीवाची विषयासंबंधीची आसक्ती. जीवाला जे बाहेरच्या विषयांचं इतकं आकर्षण आहे, इतकी आसक्ती आहे की ती आसक्ती सोडून द्यायला तो तयार नाही. म्हणून सहज त्याचं जे ठिकाण आहे तेच त्याला प्राप्त होत नाही. आपलंच आहे, आपल्या जवळच आहे, आपणच ते आहोत, परंतु माहिती नाही, सांगितलं तरी कळत नाही. कारण ते कळण्यासाठी सुद्धा जी बुद्धी शुद्ध लागते, मन शुद्ध लागतं, ते नसतं. त्यामुळे संत जरी सांगून गेले तरी त्याचं आकलन होत नाही. म्हणून इथं भगवंत त्याला म्हणतायत की आपल्याच ठिकाणी योग सुख आहे. आणि म्हणून तू लक्षात घे की संन्यासी जो आहे तोच योगी आहे. पण मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी एका शब्दात भगवंत सांगतायत त्या ठिकाणी की संन्यस्त संकल्पाचा निराश केला पाहिजे. तर योग सुख सहज आहे. म्हणजे योग सिद्ध होण्याच्या आड काय येत असेल तर संकल्प आड येतात. संकल्प म्हणजे काय होतंय, मी देह आहे हा पहिला संकल्प, मोठं अज्ञान की मी देह आहे. आणि मी देह आहे असं म्हटलं की देहाच्या पोटी सगळ्या गोष्टी आल्या. मग देहाला हे पाहिजे ते पाहिजे, नाना गोष्टी नाना विषय, मग त्याच्यामध्ये मी माझं आलं, मला आलं. या सगळ्या गोष्टीमुळे तो इतका काही त्याच्यामध्ये गुंतो की त्यांनी असं म्हटलं आहे की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जीव मुळात ब्रह्मरूप आहे, संकल्प टाकला तर जीव सहजच ब्रह्मरूप होतो. जसं सुवर्णातलं हिण काढलं त्याच्यासाठी त्याला तापवावं लागतं, तसं इथं जीवाला तपश्चर्या करावी लागते तर ते हिण जातं. तसं सुवर्णातलं हिण जर गेलं तर मागं जर राहतं ते शुद्ध सोनं. तसं जीवानी संकल्प जर टाकला तर जीव जीवभावानी न राहता तो आत्मभावानी ब्रह्मरूप होऊन राहतो. म्हणून संकल्प संन्यास, कर्माचा संन्यास नाही, कर्म टाकायचं नाही, संकल्पाचा संन्यास करायचा आहे. तर हा संकल्पाचा संन्यास करायला पाहिजे ह्याचं ह्याच्यामध्ये आवर्जून म्हटलेलं आहे. आता हे जे योग्याना योगारूढ व्हायचं आहे, साधक आहे तो अष्टांग जी सांगितलेली आहे योगाची, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, ही 8 अंगांनी त्याला जाऊन वर समाधीच्या ठिकाणी तिथं बसायचं आहे. जाऊन आहे कुठं, पायथ्याशी. हा जर का पर्वत चढायचा असेल, योगरूप पर्वत चढायचा असेल तर त्याला म्हटलंय त्याने कर्म मार्गाचा सोपान आहे. म्हणजे एखादा जर म्हणला काहीच कर्म न करता मी नुसता बसेन आणि योगारूढ होईन तर होणार नाही. कारण मी ध्यान करतो, इथं क्रियापद आलं ना. म्हणजे पहिल्यांदा मी काहीतरी करतो आहे, त्या करण्यातून न करण्याच्या स्थितीला आपल्याला जायचं आहे. म्हणून सुरुवातीला यमनियमाचा पायथा आहे. ध्यानाला बसतोय आणि बाकीचं काहीच जीवनामध्ये नियम नाही, काही खातोय, काही पितोय, कुठेही जातोय, केव्हाही उठतोय, केव्हाही झोपतोय, असं जर असेल तर त्याला योग साधणार नाही, असं स्पष्टपणे पुढच्या काही श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय. अत्यंत नियमित जीवन पाहिजे. म्हणून यमनियमाच्या पायथ्यावरून तो निघणार आहे साधक.
आसनाची पायवाट आहे, आसन सिद्ध व्हायला पाहिजे. आसनाच्या पायवाटेनं चाललेला आहे, प्राणायामाचा घाट आहे, जे प्राणायामाची वाहनावरून चाललेला आहे. आणि प्रत्याहाराचा निसरडा कडा आहे, प्रत्याहाराच्या ठिकाणी जाऊन थांबायचं आहे. खालून जी शक्ती आपण वर नेतो आहे ते त्या ठिकाणी थांबायची आहे. पण तिथं जो कडा आहे ना, तो अत्यंत निसरडा कडा आहे. मन आणि प्राण वर जातं रे जातं ते परत खाली येतं, कारण त्याला ओढ खालची इतकी विलक्षण आहे की वर जाऊन तो शांत झाला असं होत नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हठयोगी देखील त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं धैर्य जे असतं ते धैर्य गळतं आणि तिथून ते पुन्हा खाली येतात, सोडून देतात ध्यान साधना. पुष्कळ मंडळी अशी आहेत की ध्यानाला लागतात आणि काही एका मर्यादेपलीकडे पुढे प्रगती होत नाही असं वाटलं की त्या ठिकाणी ते ध्यान साधना सोडून देतात. म्हणून इथं त्यांनी सावधतेचा इशारा दिला आहे की या प्रत्याहाराच्या ठिकाणी वैराग्याची नखी रोवून पक्क बसलं पाहिजे. तिथं हे अवघड आहे. आपल्याला ध्यानही करायला हवंय आणि बाहेरचे विषयही हवेत. विषय सेवन करू नका असं संत सांगत नाहीत, पण मर्यादित विषय. मी कसेही विषय सेवन करीन आणि पुन्हा ध्यानाला बसीन असं समजत नाही. म्हणून काही मंडळी असे म्हणतात, अहो ध्यान करायला एकदम सांगतात, त्यांना बाकीच्या गोष्टी यायला पाहिजेत. पुढे काही वेळा असं होतं, आपण जर त्यांना एखादी नवीन व्यक्ती असेल त्याला जर आपण म्हणायला लागलो यम नियम, तो म्हणतोय बरंच काहीतरी गोंधळ दिसतोय, नकोच ना आपल्याला ध्यान. म्हणजे आधी ध्यानाची आवड कमी, त्यातून जर त्यांना आपण मोठे मोठे शब्द सांगायला लागलो तर ते अजिबातच त्याकडे वळत नाही. त्यापेक्षा जसं सांगितलं आता तुम्ही बसायला लागा, डोळे मिटून बसायला लागा, हळूहळू हळू एक 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 गोष्ट त्याच्यातली जमेल. तसं त्या प्रत्याहाराच्या ठिकाणी तिथं निसरड्या कड्यावर वैराग्याची नखी रोवून आणि अभ्यासाचं बळ, कारण वैराग्य आणि अभ्यास ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ध्यान सिद्ध व्हायला. असा जर त्यांनी प्रयत्न केला तर हळूहळू नेटाने तो त्या शिखरावर चढायला लागतो. आणि एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर हळूहळू त्याची प्रवृत्तीची हाव कमी होते, त्याला बरं वाटायला लागतं. मग सारखं हे कर ते कर ते कर, हे जे काही त्याची धडपड, रजोगुणाची धडपड असते. सारखं कर्म करावं असं वाटणं हे रजोगुणाचं काम आहे. कर्म करूच नये, आळशी बसावं अशी अपेक्षा नाही, ते तमोगुणाचं लक्षण आहे. परंतु कर्माला मर्यादा घालणं, कोणती कर्म करायची, किती करायची, त्याच्यातून वेळ कसा काढायचा, हे सगळं नेमकेपणाने समजलं पाहिजे. म्हणून कोणत्याही साधनेमध्ये नेमकेपणा फार महत्वाचा आहे. खूप काहीतरी केलं म्हणजे आपल्याला मिळतं असं नसून नेमकेपणाने थोडं जरी केलं तरी ते उपयोगाचं येतं. जसं डॉक्टरने सांगितलं म्हणून एखादा खूप जर जेवायला लागला तर ते अंगी लागेल असं नाही आहे. पण जर तो नेमकं जेवला, योग्य तोच आहार योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळेला घेतला तर ते त्याच्या अंगी लागेल आणि प्रकृती चांगली राहील. पण ते जर समजलं नाही तर जसं देह देखील नीट सांभाळता येणार नाही स्थूल असून, मग ही तर सूक्ष्म वाटचाल आहे. ही समजून घेण्यासाठी नेमकेपणा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतायत की वैराग्याची नखी रोवून जायला पाहिजे आणि मग पुढे धारणा आणि ध्यान अत्यंत सावध पाहिजे त्या ठिकाणी. तर धारणा आल्यानंतर ध्यानाच्या ठिकाणी धारणा थोडीफार येते, पण निदान 2.5 मिनिटं तरी प्रत्येकाने आपापले पद्धतीनं सांगितलेलं आहे. तसं एकांच्या त्यात सांगितलेलं आहे त्यांनी 2.5 मिनिटं धारणा जर सिद्ध झाली तर ध्यान लागलं आणि अर्धा तास जर ध्यान सिद्ध झालं तर समाधी लागली. असं आता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ठरवावं, पण सामान्यतः असं सांगितलं आहे. तर धारणेच्या ठिकाणी पोचल्यानंतर तो स्पर्श थोडासा जरी मिळाला तरी चटकन प्रवृत्ती खाली येण्याकडे असते. तर त्या ठिकाणी अत्यंत सावध राहून जर तो राहिला तर ध्यान सिद्ध होतं आणि ध्यानातून पुढे समाधीच्या अवस्थेपर्यंत जाता येतं. सम आधी बुद्धी त्या ठिकाणी सम राहिली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची एक सुंदर ओवी आहे त्या ठिकाणी की पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके 80 सरीसीये भूमिके समाधी राहे. सामान्यतः मनुष्य बसला रे बसला की भविष्याची चिंता करत राहतो, नाही तर भूतकाळाचं स्मरण करत राहतो. नुसता स्वस्थ बसत नाही. आत्ताच्या क्षणात जे जगायला पाहिजे की हा क्षण आता मला काही करायचं नाही आहे, सोहम बोधात शांत बसलेला आहे, मी तोच तर आहे असं होत नाही. तो काही ना काहीतरी मनामध्ये विचार चालू राहतात. म्हणून त्यांनी म्हटलंय की ज्या वेळेला भविष्याची चिंता नाही आणि भूतकाळाचं स्मरण नाही अशा ठिकाणी जर त्याचं मन राहिलं तर त्या ठिकाणी समाधी सिद्ध होते. तर ह्या समाधीपर्यंत झालं की मग मात्र तो योग पारंगत झाला असं म्हणता येतं. म्हणून आपण काय बघतो की एखादा मनुष्य मेडिकल ऍडमिशन घेतली आणि तो तिथं गेला, अजून पहिल्याच वर्षाला आहे, की कौतुकाने आजूबाजूची मंडळी त्याला काय डॉक्टर असं म्हणायला लागतात.
वस्तुतः त्यांनी समजायला पाहिजे आणि बाकीच्यांनी अजून समजायला पाहिजे की डॉक्टर झाला नाही तो, आत्ता कुठं त्यांनी डॉक्टरीला ॲडमिशन घेतली. तसा कोणी डोळे मिटून बसायला लागला की वाटतं योगी झाला वाटतं, आजूबाजूच्या नाही वाटतं आणि त्यालाही वाटायला लागतं आपण झालो. तर त्या ठिकाणी सावध पाहिजे, आत्ता कुठं आपण प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे तिथून सुरुवात करून योग पारंगत होईपर्यंत हे सगळे 8च्या 8 पायऱ्या आहेत, ह्या ओलांडून आपल्याला पलीकडे जायला पाहिजे. सद्गुरू असे असतात की त्या शिष्याला थोडीशी उत्साह मिळावा, त्यांनी ते काम करत राहावं, साधना करत राहावं म्हणून त्याला ते प्रोत्साहन देत असतात, त्याचे कौतुक करत असतात. परंतु त्यांनी अंतरात सावध राहिलं पाहिजे की आपलं अजून कुठंच काही नाहीये, ही सुरुवात आहे आत्ता कुठे. त्यामुळे योग पारंगत किंवा योगारूढ व्हायचं असेल तर ह्या सगळ्या 8ही पायऱ्यातून आपल्याला वर गेलं पाहिजे. आणि असा योगारूढ जर झाला तर त्याची लक्षणं काय बरं, ती पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मेषु अनुष्पज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. सर्व संकल्पाचा संन्यास जनी केला त्याला योगारूढ म्हटलंय. पुढे त्यांनी ह्याच्या ठिकाणी संकल्पाचा संन्यास सांगितलेला आहे. तो आता आपोआपच होतो. तो ह्या 8 पायऱ्यातून वर गेल्यानंतर त्याची स्थिती काय होते या पुढच्या ओळ्यात बघा. ज्याच्या इंद्रियाच्या घरामध्ये विषयांचा इरजारा नाही, आता इंद्रिय शांत आहे, आवश्यक तेवढंच घेत आहे, देह धारणेला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेत आहे. रस्त्याने चालताना डोळे मिटून चालणार नाही तो, त्यावर बघायला हवाय तो बघेल. पण आता घरी येऊन बसल्यानंतर डोळे फाडून सारखं टीव्ही पुढे बसलेला आहे, कथा कादंबऱ्या वाचतो, वर्तमानपत्र वाचतो, असं करणार नाही. झालं ना काम, शांत डोळे मिटून अंतर्मुख होऊन बसेल. जे ऐकण्याजोगं नाहीये ते ऐकतही नाहीये. कान बंद करता येत नाहीत म्हणून उघडे आहेत, परंतु मन त्या कानापासून काढून घेतलेलं असल्यामुळे अनेक आवाज जरी कानावर पडले तरी त्याचं त्या ठिकाणी लक्ष नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी इंद्रियांच्या ठिकाणी विषयांचा इरजारा नाहीये. त्याचं कारण आत्मज्ञान रूप शेजघरामध्ये तो शांत झोपलेला आहे. त्याला आपलं ठिकाण सापडलेलं आहे, आपलं स्वरूप काय ते कळलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी तो निवांत आहे. कामापुरता बाहेर येतो आहे आणि ते काम संपले की पुन्हा त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्याचं मन जे आहे ते त्या ठिकाणी जागं होत नाही. जरा काही सुख दुःख झालं, कुणी काही म्हटलं, मान अपमान, जरा कुणी इकडनं तिकडं सरक म्हटलं की ह्याचा अपमान झाला, असल्या बारीक सारीक किरकोळ गोष्टींना तो इतक्या गौणत्वाने घेतो की त्याचं त्या गोष्टीकडे लक्षच नसतं आणि म्हणून तो शांतपणाने राहू शकतो. विषय जवळ आले तरी देखील त्याचं, त्याला जर तो स्वीकारायचा नसेल तर लक्ष नाही आहे. अगदी भर बाजारातून जरी समजा ती व्यक्ती कामासाठी फिरून आली तरी अनेक गोष्टी पाहिल्या म्हणून त्या आपल्याला असाव्यात असं वाटतच नाही. कारण असं एक काही त्या आनंद मिळून गेलेला आहे की त्याला बाहेरच्या गोष्टीपासून आता त्याला काही मिळवायचं राहिलेलं नाही. त्याची इंद्रिय सगळे व्यापार करतात का नाही, करतात. हात पाय जी कर्मेंद्रिय आहे, जी जी कामं वाट्याला आली ती करता आहेत, परंतु त्या कर्मापासून मला काही मिळवायचं आहे अशा फल हेतूची हाव त्याच्या ठिकाणी नसते. कर्म वाट्याला आलेली कर्म सहज करता आहे हा आपल्या ठिकाणी स्थित आहे. म्हणजे देहात असून देखील हा देहापासून उदासीन आहे, अलिप्त आहे, असं या योगारूढाचं लक्षण सांगितलेलं आहे. हे सगळं अर्जुन बारकाईनं ऐकतोय आणि त्याला मोठं आश्चर्य वाटते की ही स्थिती कशी काय असू शकते. सामान्यतः जगात आपण जर पाहिलं तर जरा कुठं काही केलं की करत असताना आधी मी करतो हा भाव आहे आणि हे केल्यानंतर मला फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे. ती अपेक्षा झाली नाही की त्याच्याबद्दलचा संताप आहे. आणि ते जसं सांगितलं, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, इथून ते खाली खेळे येता येता संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. इथपर्यंत ते साप शिडीच्या खेळातल्यासारखं वरच्या चौकटीतून घसरत 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 खाली येऊन पुन्हा बुडाशी अशी स्थिती होते. आणि म्हणून त्याला आश्चर्य असं वाटलेलं आहे की ही स्थिती जी आहे ही मला जर हवी वाटली तर काय करायला पाहिजे. म्हणून तो इथं भगवंतांना प्रश्न विचारतोय, ही जी स्थिती आहे ही मला खूप चांगली वाटते, तर ही स्थिती त्याला कोण देतं, कुणामुळे त्याला ही स्थिती प्राप्त होते, असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत हसतायत त्याला आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, अरे ही स्थिती कोण देणार आहे, उद्धरेत आत्मनात्मानं. प्रत्येकाने आपला उद्धार आपला आपणच करायचा आहे. तो कसा करायचा आहे, उद्धाराची कल्पना काय, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आपण पुढच्या प्रवचनात बघूया. हरिओम तत्सत.